नमस्कार रसिको. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक या विषयावर आपण गेले अनेक दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत आहोत. कलावंतांच्या, कलाकारांच्या, संगीतकारां, गायक या सगळ्यांच्या आठवणी आणि गाणी यासाठी हे आपले व्हिडिओ उपक्रम आहे. मित्रो, गोल्डन इरा काळातील जे गायक, कलाकार, गायिका यांची नावे आपण आठवतो त्यावेळेला एक महत्त्वाचं नाव आपल्या लक्षात येतं. ते गायक कलाकार मन्ना डे. शास्त्रीय फिल्मी संगीत, शास्त्रीय फिल्म गीत म्हणलं की एकमेव आवाज मन्ना डे यांचा आवाज हिंदी चित्रपटसृष्टीतील रसिकांच्या परिचयाचा आहे. आज 1 मे 2025. तर हा 1 मे गायक मन्ना डे यांचा जन्मदिवस. या निमित्ताने या थोर गायकांना त्यांचीच गाणी आठवून आपण स्वरांजली अर्पण करूया. तसं तर मन्ना डे बंगालमधून म्हणजे कलकत्त्याहून मुंबईला आले ते संगीतकार बनण्याच्या हेतूने, पण ते बनले एक गायक. आणि सचिन देव बर्मन यांचा 1950ला रिलीज झालेला चित्रपट होता मशाल. यामध्ये मन्ना डेने गायलेलं ऊपर गगन विशाल, ऊपर गगन विशाल या एका गाण्याने मन्ना डे यांना एस टी बर्मनच्या संगीतातल्या या गीताने एक लोकप्रिय गायक म्हणून ओळख मिळवून दिली. आणि तिथून मन्ना डे यांच्या उत्तमोत्तम गाण्याच्या कारकिर्दीचा पर्वकाळ सुरू झाला. क्लासिकल स्टाईलची गाणी आणि विनोदी अभिनेते, त्यातल्या त्यात मेहमूद यांच्यासाठी जास्तीत जास्त आवाज मन्ना डे यांचा वापरला गेला. पण क्लासिकल फिल्मी गाणे म्हणजेच मन्ना डे ही ओळख मात्र. आणि यासोबत काही जीवनविषयक चिंतनशील अशी काही जी गाणी आहेत तीसुद्धा मन्ना डेनीच आपल्या आवाजामध्ये अजरामर केली असे आपल्याला म्हणता येतं. तर सुरू करूया मन्ना डे यांच्या गाण्याचा हा प्रवास. बसंत बहार, भारतभूषण निम्मी यांच्या भूमिका असलेला आणि शंकरजी किशन हे उत्तम शास्त्रीय संगीत देऊ शकतात हे सिद्ध करणारा हा बसंत बहार सगळ्या शास्त्रीय संगीतातली गाण्यांनी गाजला. यामधलं मन्ना डे यांचं एक गाणं अप्रतिम आहे शास्त्रीय संगीत सजावटीचं. सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर के बिना जीवन सूना, सुर के बिना जीवन सूना, सुर ना सजे क्या गाऊं मैं, सुर ना सजे. आणि देख कबीरा रोया, मदन मोहनचं मधुर संगीत असलेला हा चित्रपट गाण्यामुळंच आज आपल्या लक्षामध्ये आहे. यातही मन्ना डे यांचं एक शास्त्रीय सुरावटीवर आधारितचं गाणं खूप लोकप्रिय आहे. कौन आया मेरे मन के द्वारे, पायल की झनकार लिए, कौन आया मेरे मन के द्वारे, पायल की झनकार लिए, कौन आया. आणि एक चित्रपट होता दूज का चांद. भारतभूषण आणि बी सरोजा देवी, अशोक कुमार यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार रोशन. यातले मन्ना डे यांनी गायलेलं हे शास्त्रीय संगीतातलं गीत चित्रित झालं पडद्यावर आगा या विनोदी हास्य अभिनेत्याच्या वर चित्रित झालेलं. अरे फुल गेंदवा न मारो लगत करे जवा में चोट, फुल गेंदवा न मारो लगत करे जवा में चोट. आणि एक सेंटिमेंटल पिक्चर आला होता ब्लॅक अँड व्हाईट, मेरी सूरत तेरी आंखें. अशोक कुमार, आशा पारेख आणि प्रदीप कुमार यांच्या भूमिका होत्या. आणि एस डी बर्मन यांच्या शास्त्रीय सुरावटीवर आधारित सगळ्या गाण्यांनी खूप लोकप्रियता मिळवली.
मोहम्मद रफीचं यातलं नाचे मन मोरा हे गाणं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. पण मन्ना डे यांनी गालेलं सुद्धा एक अतिशय सुंदर असं गीत आहे. याच्यामधलं पूछो न कैसे मन रैन बिताई, पूछो न कैसे मन रैन बिताई, एक पल जैसे एक जुग बीता, एक पल जैसे एक जुग बीता, जुग बीते मोहे नींद न आई, पूछो न कैसे मन रैन बिताई. आणि अशोक कुमारचा पिक्चर होता, अशोक कुमार किशोर कुमारचा रागिनी नावाचा. संगीतकार ओ.पी. नय्यर. यातलं रफी आणि मन्ना डे यांच्या आवाजातलं हे गीत खूप लोकप्रिय आहे. तू है मेरा प्रेम देवता, तू है मेरा प्रेम देवता, अंतर्घट तक प्यासी हूँ मैं, तू है मेरा प्रेम देवता. आणि राज कपूर नूतन यांची भूमिका असलेला लोकप्रिय चित्रपट दिल ही तो है. यातलं राज कपूरवर चित्रित झालेलं मन्ना डे यांच्या आवाजातलं हे शास्त्रीय गीत खूप लोकप्रिय आहे. लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार रोशन होते. आणि एस.डी. बर्मन यांचं संगीत असलेला राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर यांच्या भूमिका होत्या. आणि हे अतिशय सुंदर शास्त्रीय संगीतावर आधारितचं गीत मन्ना डे यांच्या आवाजात पडद्यावर आपल्याला अभिनेता शाहू मोडक. तेरे नैना तलाश करे जिसे जो है तुझ में कहीं दीवाने, तेरे नैना तलाश करे जिसे वो है तुझ में कहीं दीवाने, तेरे नैना. आणि राजकुमार, जितेंद्र, माला सिन्हा यांचा मेरे हुजूर. संगीतकार शंकर जयकिशन. यातलं मन्ना डेचं हे गीत पडद्यावर राजकुमार. झनक झनक तोरी बाजे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, प्रीत के गीत सुनाए पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया. याच शंकर जयकिशनने मन्ना डे यांचा आवाज एक्सक्लुझिव्ह बनता येईल अशा पद्धतीने राज कपूरसाठी वापरला होता. ते 2 चित्रपट अजरामर आहेत, चोरी चोरी आणि श्री 420. यातली गाणी सगळी मन्ना डे यांच्या सोबत लताजींच्या आवाजातली ही युगलगीतं खूप लोकप्रिय आहेत. तर शंकर जयकिशननी मन्ना डे यांच्या आवाजाचा उपयोग सीमामध्ये पण केला. तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, लौटा जो जिया तूने चले जाएंगे जहाँ से हम, तू प्यार का सागर है. असे अनेक गाणे मन्ना डे यांच्या आवाजातले आहे. जिंदगी कैसी है पहेली हाय. चित्रपट आनंद. संगीतकार सलील चौधरी. आणि टॉप मोस्ट लोकप्रिय गाणं VR फिल्मच्या वक्फमधलं. पडद्यावर बलराज सहानी आणि आशा सचदेव हे बुजुर्ग कलाकार. आणि ओल्ड कपलसाठीचं हे फेमस गाणं म्हणून ओळखलं जातं. ऐ मेरी जोहरज भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान.
आणि श्रेष्ठ खलनायक आणि चरित्र अभिनेता म्हणून ज्यांची ओळख आहे अशा अभिनेते प्राण यांच्यासाठी मन्ना डे यांनी गायलेली 2 गाणे अजरामर या श्रेणीमधली आहेत. पहिला उपकार, संगीतकार कल्याणजी आनंदजी. कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. आणि अमिताभ बच्चनची अँग्री मॅन म्हणून ओळख पटवणारा आणि त्यांची पुढे सुपर कारकीर्द झालेला सिनेमा जंजीर यामध्ये प्राणच्या तोंडी असलेलं हे मन्ना डे यांच्या आवाजातलं संगीतकार कल्याणजी आनंदजी. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. तर या थोर गायका त्यांच्याच गाण्याच्या आठवणींची स्वरांजली आपल्याला कशी वाटली अभिप्राय जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण सांगा. स्वर शुभेच्छा. भेटू नव्या एपिसोडमध्ये.